मित्रांनो, रमाकांत गाडेकर किचन यूट्यूबमध्ये आपले हार्दिक स्वागत। मित्रांनो, मी आज बिहार ह्या राज्यातील चंपारण चिकन हंडी बनवणार आहे। तर त्यासाठी मी 700 ग्राम चिकन घेतलेले आहे। त्याचबरोबर मी चक्री फूल, दालचिनी, हिरवी इलायची, हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक, लाल मिरची, तेजपत्ता, बडीशोप, ओवा, जीरं, मोठी इलायची, काळी मिरी आणि जायफळ या गोष्टी घेतलेल्या आहेत। आणि त्याचबरोबर त्याच्यात मी ह्या 2 लसणाच्या अख्ख्या पाकळ्या टाकणार आहे। याला फोडणार नाही, असं टाकून देणार आहे। तर मी हळद, जिरा पावडर, गरम मसाला, धना पावडर, चिकन मसाला आणि लाल पावडर घेतलेली आहे। हे पण डायरेक्ट मी चिकनमध्ये टाकणार आहे। तर चला सोबत राहा मित्रांनो, आजची रेसिपी चंपारण चिकन हंडी। मित्रांनो, ह्याच्यावरती मी हा बारीक कापलेला कांदा टाकणार आहे। भरपूरसा असा कांदा, मी जवळजवळ 4 कांदे घेतलेले आहेत। त्याचबरोबर जे मसाले आपण मगाशी दाखवलेले ते सगळे मसाले याच्यात टाकणार आहे। हे सगळे याच्यात टाकणार आहे आणि याला चवीनुसार मीठ टाकणार आहे। आणि मी हे चिकन मातीच्या भांड्यात बनवणार आहे। मी याला दम करणार आहे, दमवर शिजवणार आहे। तर चला मित्रांनो, आजची रेसिपी चंपारण चिकन हंडी। सगळं टाकून घेतलेले आहे। तर आपण याच्यावरती आता तेल टाकणार आहोत। तेल टाकून घेतल्यानंतर आपण हे जेवढं साहित्य आहे आपण याला मस्त मिक्स करणार आहोत असं। आणि मिक्स करून हे चिकन कमीत कमी एक अर्धा तास आपण मुरायला ठेवणार आहोत। आजची रेसिपी आहे बिहार राज्यातील चंपारण चिकन हंडी। तर मित्रांनो, हे बिहार राज्यातील जे चंपारण चिकन हंडी बनवणार त्यासाठी आपण मातीचं भांडं घेतलेलं आहे। तर याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत। आणि ह्या तेलाला आतमध्ये आपण मस्त मिक्स करणार आहोत। आणि त्याच्यामध्ये आपण जे कांदे कापले त्यातला एक हिस्सा आपण याच्यात टाकणार आहोत तळाला, जेणेकरून चिकन मंद आचेवर शिजणार आहे। त्याच्यामुळे हा कालचा कांदा आहे पाणी सोडत राहील आणि आपलं चिकन आतमध्ये मस्त शिजत राहील। तर चला आपण आता ह्याच्यामध्ये चिकनची लेअर लावून घेऊया। मित्रांनो, हे आपण जवळजवळ अर्धा तास ठेवलं होतं। आता मला याच्यात ही चिकनची लेअर लावूया। बिगर पाण्याचं पूर्ण ही रेसिपी असणार आहे। मंद आचेवरती सगळं शिजणार आहे हे, कारण मडक्याच्या भांड्यामध्ये शिजत असताना हे त्याचं आतलं जे पाणी आहे ते बाहेर येऊ नये त्यासाठी मी पिठाचा गोळा घेतलेला आहे। तो आपण ह्याला पॅक करणार आहे दमवरती लावण्यासाठी। पहा मस्त असं चिकन, आणि ह्याला मंद आचेवरती कमीत कमी 1 तास आपण ठेवणार आहोत। आजची रेसिपी चंपारण चिकन हंडी। तर मित्रांनो, आपण हे जे झाकण लावून ह्याला मंद आचेवर ठेवणार आहे त्यासाठी आपण पीठ घेतलेलं आहे। तर आपण हे पीठ आपण याच्या साईडने असं लावणार आहे, जेणेकरून हे जे चिकन आहे मंद आचेवरती असं शिजेल आणि त्याचा मस्त स्वाद, त्या मातीच्या भांड्याचा मस्त स्वाद आपल्याला भेटत राहील। तर सोबत राहा मित्रांनो, मी पॅक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा दाखवतो। मी मस्त असं याला हंडीला मस्त पीठ लावून घेतले आणि आता हे झाकण त्याच्यावरती मी फिट करणार आहे। आणि
हे जवळजवळ 1 तास मी मंद गॅसवरती आहे मस्त शिजवणार आहे. तर मित्रांनो हे जवळजवळ याला अर्धा तास झाला आहे. पहा मस्त पीठ हे झालं आहे, सुकलेलं आहे. तर फक्त आपल्याला याला थोडंसं हलवायचं. तर मित्रांनो आपण जवळजवळ 1.25 तास आपण मंद गॅसवरती ही हंडी ठेवली होती. आता आपण याला खोलणार आहोत. तर मस्त हलवले, मस्त असं चिकन शिजलेलं आहे, मस्त असा वास सुटलेला आहे, सुगंधित चिकन. तर मित्रांनो आपण हे मस्तपैकी सजवलेलं आहे. भात आहे, कांदा आहे, लिंबू आहे, मिरची आहे आणि बिहार राज्यातील पंचारण्य चिकन हंडी मस्त मातीच्या भांड्यात आपण बनवली. मस्त 1.25 तास आपण याला शिजवले मंद आचेवर. मस्त असं पहा चिकन असं मस्त शिजलेलं आहे पहा. तर चला रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. तर चला.